चला मंडळी, आज मस्तपैकी पोळ्यांचा चिवडा करूया। तर बघा मी चिवड्यासाठी काय काय साहित्य घेतलं। मिरची घेतलंय, खोबरा घेतलंय 1 वाटी, कढीपत्ता घेतलाय, बडीशेप, धणे आणि ही सुकलेली मनुका घेतलंय आणि शेंगदाणे आणि हे आहेत पोहे। आता समस्तपैकी पोहे टाकून घेतोय सगळे, एकदाच सगळे टाकले। तूप गरम झालेलं, तर सावकाश भाजू आहे, कारण ते पोहे कसे सुकान जातात, नाहीतर पोहे पटकन भाजतात। बघा आता छानपैकी भाजून झाले असत पोहे, मस्तपैकी कुरकुरीत झाले असत। आता मंडळी मी तेल टाकून घेतोय। आता मोहरी टाकते, पहिली मोहरी टाकते, कढीपत्ता पण टाकते, खोबरं, मिरच्या पण टाकले, दाणे पण, आणि आता चांगले हलव हवे, चांगला मिक्स करून घेऊया, भाजा हवे सगळं व्यवस्थित। आता बघा हळद पण टाकते, आणि मी बडीशेप घेतलंय ते पण टाकते, आणि हे धणे घेतले ते पण टाकते। तुम्ही वेगवेगळा पण टाकू शकता, खोबरा वगैरे। मी सगळं एकत्र टाकलंय, कारण मी मोठं टोप घेतलंय ना, त्याच्यासाठी एकत्र सगळं टाकलंय। तर सगळं माझं छानपैकी भाजला, बघा बघा मस्तपैकी सगळा भाजला बरा, शेंगदाणा बिंगदाणे खोबरा वगैरे। आणि आता मी पोहे टाकते, कारण एकदम गरम मध्ये टाकायचं नाही, गॅस चालू असताना टाकता का म्हणे, थोडस टोप खाली उतरल्यावरच टाकू। तर आता मी पोहे टाकून घेते। बघा मस्तपैकी कलर येईल, पोहे आपले मस्तपैकी रेडी झाले। आता मी मनुका पण घेतली, ती पण टाकते। आता मीठ पण बघा जास्त नाही टाकणे, थोडाच टाकते मी। त्याच्यानंतर साखर टाकायची, थोडं थंड झाल्यावर साखर टाकायची, अगोदर नाही टाकायची। बघा मी साखर घेतली एवढी, साखर पण टाकते, थंड झाल्यावरच टाकायची, अगोदर नाही टाकायची। बघा आता मी ढवळून घेते। बघा मंडळी मस्तपैकी चिवडो रेडी हा। तुमका जर आवडलं असा तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा।